कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम केलंय. त्याच्यामध्ये 10-12 मेथीचे दाणे, अर्धा टीस्पून मोहरी, पाव टीस्पून जिरं घालायचंय. नंतर कढीपत्त्याची पानं 10-12, 2 मिरच्या चिरून घातल्यात हिरव्या, परतायचं. आता पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग घालायचा, परतायचं. आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घालायचे, थोडे दाणे घालायचे त्याच्यात आणि काजू घालायचे थोडे, मस्त लागतात अगदी, परतायचं. आता त्याच्यामध्ये दाण्याचं कूट अर्धी वाटी घालायचंय, नंतर पाव वाटी तिळाचं कूट घालायचंय. आता त्याच्यामध्ये गोडा मसाला अर्धा टीस्पून आणि थोडंसं तिखट घालायचंय. थोडं पाणी घालायचंय म्हणजे व्यवस्थित शिजेल ते. आता त्याच्यामध्ये पाव वाटी चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि 1 वाटीभर पाणी घालायचं आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचंय. हे बघा असं शिजलंय ते. आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय, ढवळून घ्यायचं. सुरुवातीला असं पातळ दिसेल ते, पण घट्ट होईल थोड्या वेळाने. हे बघा परफेक्ट झालंय अगदी. असं हे चविष्ट पंचामृत तयार झालंय आपलं.